पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत, अजित पवारांसोबत जाणार नाही, महाविकास आघाडीसोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलं, अंकुश काकडेंचा दावा. पिंपरी चिंचवडमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र न येण्याची शक्यता. पुण्यामध्ये युती तुटल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये ही युतीची शक्यता नाहीच. बारामतीत उद्या शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची बैठक होणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. पुण्यातील जिजाई बंगल्यावर अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतली. काल युतीची चर्चा फिसकटली. आज अमोल कोल्हे दादांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण. कार्यक्रमासाठी एकत्र येणं म्हणजे राजकीय विचार जुळणं नव्हे. 30 तारखेला संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी किती जागा लढणार हे कळेल, सुनील तटकरेंकडून स्पष्ट. ठाण्यात महायुतीचा फॉर्म्युला ठरेना. भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरनं रस्सीखेच. भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटेना. महायुतीकडनं उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी. भाजप योगी आदित्यनाथ आणि मैथिली ठाकूर यांना प्रचारात उतरवणार. उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार. ठाण्यात भाजपकडनं पंतप्रधान मोदींचे बॅनर. नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवरती उल्लेख. 30 तारखेपर्यंत महापालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये चर्चा. उद्या निर्णय जाहीर करू, तर शरद पवारांनी सोबत यावं ही सर्वांचीच इच्छा, संजय राऊतांची माहिती. मनसे गेल्या 2 तासांपासून मनसेची शिवतीर्थवरती बैठक. ठाणे आणि मुंबईसाठी मॅरेथॉन बैठका सुरू. संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप उर्फ आप्पा राऊतही निवडणुकीच्या रिंगणात. विक्रोळीतून संदीप राऊत निवडणूक लढवणार. पुण्यात पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची 4.5 तास बैठक. बैठकीला पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे सेना आणि मनसेचे नेते उपस्थित. भाजप आणि शिंदेंची शिवसेना छत्रपती संभाजीनगर महापालिका एकत्र लढणार. भाजप 45 तर शिवसेनेचा 55 जागांचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती. पत्रकार परिषदेत आज युतीची घोषणा करणार. पक्ष बदलला तरी नाती बदलणार नाहीत. काही झालं तरी काँग्रेसमध्येच राहणार. पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार नाही, प्रशांत जगताप यांच्याकडून स्पष्ट. आदित्य ठाकरेंची नाशिकच्या तपोवनाला भेट. झाडं तोडून जमिनी विकून पैसे कमवतील. तपोवनातील वृक्षतोडीवरती आदित्य ठाकरेंची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांचा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कारानं सन्मान होणार. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी पुरस्कार दिला जाणार. मुंबईमध्ये फक्त 1,68,350 दुबार मतदार. दुबार नावांच्या छाननीनंतर पालिकेचा दावा.